हाताने खाण्यापेक्षा दाताने खाल्लं तर अजून गोड लागते. कलर्स मराठीवरील राजा राणीची जोडी या मालिकेच्या 18 फेब्रुवारीच्या भागात मंदिरात संजूला गुरुजींकडून अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद मिळतो. त्यावरून रणजित तिला चिडवत असतो. मंदिरातून बाहेर पडताना संजूची चप्पल तिथे नसते. ते दोघंही बरंच शोधतात, मात्र ती सापडत नाही. मग संजू चिडून नवरा एसीपी फौजदार असूनही चप्पल चोरीला गेली असं म्हणते. तेव्हा रणजितला फौजदार हे नाव खूप आवडतं आणि तो संजूला त्याला त्याच नावाने हाक मारायला सांगतो. त्यानंतर खूप उन्हामुळे संजूचे पाय भाजत असतात. मग रणजित तिला उचलून घेतो आणि मंदिराच्या बाहेर पडतो. सगळी मंडळी त्यांनाच बघत असतात. तितक्या तिथे विभा येते आणि ती त्या दोघांचा फोटो काढून खूप कौतुक करते. विभा तिथे तिच्या कंपनीच्या कामासाठी आलेली असते. ती संजूचं लाजणं बघून खूप खुश होते आणि रणजितला देखील खूप चिडवत असते. मग विभा त्या दोघांना तिच्यासोबत जेवण करण्यासाठी आमंत्रित करते. मात्र त्याआधी संजूला चप्पल घेऊन द्यायला देखील सांगते. ते तिघं जेवायला बसल्यावर त्यांच्यात खूप गप्पा होतात. तेव्हा विभा तिच्या नव्या प्रोजेक्ट विषयी सांगत असते आणि हा प्रोजेक्ट खूप मोठा आहे असं देखील बोलते. आणि तिची होणारी प्रगती, कामामध्ये मिळणारे यश या सगळ्यामध्ये रणजितचा खूप मोठा हात आहे असं म्हणते आणि ती रणजितचे आभार मानते. त्यानंतर तिथे जेवण आल्यावर रणजित पुन्हा संजूला पहिला घास भरवण्याची आठवण करून देतो. संजू विभासमोर तसं करायला थोडी लाजत असते, मात्र रणजित तिलाच आधी घास भरवायला सांगतो. मग संजू विभाला तिच्या ड्रेसला काहीतरी लागलंय असं म्हणत तिचं लक्ष दुसरीकडे वळवते आणि रणजितला पटकन एक घास भरवते. नंतर रणजित संजूच्या पायाला पाय लावायला जातो, मात्र तिथे विभाचा पाय येतो. विभा पण त्याला काही न बोलता तिच्या बाबांची खुशाली सांगत असते आणि बोलता बोलता रणजितचा पाय संजूला नाही तर तिला लागतोय हे सांगून टाकते. आणि मग सगळेच खूप हसतात. त्यांच्यातील हे प्रेम असंच राहील का हे बघण्यासाठी पहा राजा राणीची जोडी सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त कलर्स मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.